नमस्कार, मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। तर मित्र हो, आज आपण बोलणार आहोत स्मार्टफोनबद्दल। स्मार्टफोन हा तुमच्या माझ्या आयुष्यात आता एवढा महत्त्वाचा घटक झालाय की जणू काही तुमच्या माझ्या शरीराचा एक एक्सटेंडेड अवयवच असावा। तर या स्मार्टफोनबद्दल आपण बोलणार आहोत। स्मार्टफोन दर आठवड्याला नवनवीन वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि त्या स्मार्टफोन बाजारात घेऊन येतात। या सगळ्या स्मार्टफोनच्या संदर्भातले आपण काही जुने दिवस आठवून पाहिले तर आपल्याला एक नाव आवर्जून आठवेल आणि ते म्हणजे मोटोरोला। एक काळ असा होता की मोटोरोलाचे स्मार्टफोन हे जगभरात प्रचंड प्रसिद्ध होते आणि अर्थात त्याचं कारणही तसंच होतं। तर तुम्ही आठवत असेल तर जेम्स बॉन्ड तो मोटोरोलाचा मोटोरोझार नावाचा एक स्मार्टफोन म्हणजे फ्लिप फोन त्याला म्हणतात, तर तो फ्लिप फोन घेऊन जेम्स बॉन्ड चित्रपटामध्ये आपल्याला दिसत होता आणि त्यानंतर तर ते जे मॉडेल होतं मोटोरोझार ते तर जगभरामध्ये प्रचंड प्रसिद्ध झालं। पण मधला काळ काही असा गेला, काही वर्ष अशी गेली की त्यावेळेला मोटोरोला कंपनी ही कदाचित थोडंसं नाव बाजूला सरलं गेलंय की काय अशी स्थिती होती। पण मित्र हो, जर का आता गेल्या वर्ष दीड वर्षातला आपण अनुभव पाहाल तर आपल्याला असं लक्षात येईल की पुन्हा एकदा ही कंपनी नवनवीन आणि अतिशय उत्तम चांगले स्मार्टफोन घेऊन बाजारात आली आहे। आणि आता याच आठवड्यात म्हणजे अगदी अवघ्या 2 दिवसांपूर्वी लॉन्च झालेल्या अशाच एका मोटोरोलाच्या फोनबद्दल आपण बोलणार आहोत आणि हा फोन आहे H70 फ्युजन। तर आता आपण या भागामध्ये H70 फ्युजन या स्मार्टफोनबद्दलच्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत। तर मित्र हो, आता आपण हा फोन अनपॅक करून पाहूयात। सुरुवातीला आपण समजून घेणार आहोत की हा फोन दिसतो कसा। याचा लुक एकदम वेगळा आहे, लक्झुरियस लुक असलेलं हे मॉडेल आहे। तर आता आपण याची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात। तर मित्र, कोणत्याही प्रॉडक्टचं कोणत्याही उत्पादनाचा फर्स्ट लुक हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो। आपण नेहमी म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन। तर याचं हे फर्स्ट इम्प्रेशन काय आणि कसं आहे ते बघूया। हे पाहायला गेलं तर आपल्याला असं लक्षात येईल की याची जाडी ही फक्त 7.99 mm आहे। त्यामुळे अतिशय ज्याला आपण स्लिक म्हणतो तर तसा स्लिक लुक या फोनला आहे। फक्त तेवढंच नाहीये, तर या फोनचं आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जी 3 वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील ती म्हणजे मिनिमल, स्लिम आणि प्रीमियम लुक। आता या प्रीमियम लुकला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कर्व्ड एज आहे। सध्याचे तुम्ही जर का स्मार्टफोन पाहिलेत तर तुम्हाला हे कर्व्ड एज जे आहे, हा कर्व्ड एज डिस्प्ले हा अनेक प्रीमियम स्मार्टफोनला दिसतो, तसाच तो आपल्याला या मोटो फ्युजन 90 मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो। 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक म्हणजे 7.99 mm असल्यामुळे हा वापरायला अतिशय हलका आहे, म्हणजे तुम्ही हातात घेतलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की याचं वजन फार नाहीये, त्यामुळे हा आपल्याला वापरायला देखील अतिशय सोपा आहे। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखीन मोटोरोलाने केली आहे ती देखील आपण समजून घेऊयात। ती म्हणजे याची पाठची बाजू जी आहे याला वेगन लेदर बॅक असं म्हणतात, तर ती दिली आहे। आणि इथे जर का आपण हात लावून पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की याला अतिशय उत्तम ग्रीप आहे। तर ही अतिशय उत्तम ग्रीप एवढ्यासाठी महत्त्वाची आहे कारण नाहीतर बाकीचे फोन तुम्ही पाहिलेत तर ते अतिशय इतनं स्मूथ असतात आणि ते हातातनं घरंगळून पडतात आणि मग त्याच्यानंतर आपला मोबाईल त्याला कुठेतरी तडे जातात किंवा आणखीन काहीतरी होतं। तर ते होऊ नये म्हणून मोटोरोलाने हे वेगन लेदर बॅक इथे दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे याला अतिशय उत्तम चांगली ग्रीप मिळाली आहे। फक्त तेवढंच नाहीये, तर हा लक्झुरियस लुक आहे, म्हणजे तुम्ही पाहिलं की तुम्हाला असं वाटतं की हा फोन आपण हातात घ्यायला पाहिजे। आणि मिनिमम कलर्स वापरलेत, अतिशय सौम्य रंग त्यांनी याच्यासाठी वापरलेत। 3 सौम्य रंग जे आहेत ते तुम्हाला या फोनच्या वेगन लेदर बॅकमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे हा प्रीमियम लुक देखील मोटोरोलाच्या या मॉडेलसाठी सगळ्यात जास्त तेवढाच महत्त्वाचा आहे। आता आपण थोडंसं पुढे सरकूयात। हे तर आहेच, पण मोटोरोलाने आणखीन एक गोष्ट खूप महत्त्वाची केली आहे आणि ती म्हणजे मोठा कॅमेरा आयलंड न देता त्यांनी एक छोटंसं पॅनल केलं आहे आणि त्याच्यामध्ये कॅमेरा जो आहे तो याच्यामध्ये बसवला आहे। त्यामुळे हे डिझाईन आपल्याला खूप छान कॉम्पॅक्ट, साधं, सुंदर आणि तेवढंच प्रीमियम देखील वाटतं। आता आपण काय करणार आहोत तर याच्या डिस्प्लेबद्दल आता आपण आणखीन वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेऊयात। तर मित्रहो, याचा डिस्प्ले हा खूप महत्त्वाचा आहे। मोटोरोला H70 फ्युजनमध्ये 6.7 इंचाचा POLED डिस्प्ले दिलाय आणि याची खासियत आहे 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट। आता आपण जर का बघितलं तर मार्केटमधले बरेचसे फोन जे आहेत ते 120 हर्ट्झ देतात, जे अतिशय स्मूथ असतात, पण याला मोटोरोलाने 144 हर्ट्झ दिल्यामुळे स्क्रोलिंग आणि ॲनिमेशन अतिशय चांगलं वाटतं। मित्रो, सोशल मीडियाचा वापर आपण सगळेजण खूप करतो,
तर हे सोशल मीडिया स्क्रोल करत असताना, वेबसाईट ब्राउज करत असताना किंवा अगदी गेम्स खेळत असताना देखील हा स्क्रीन तुम्हाला अतिशय फ्लुइड तुम्हाला सपोर्ट करतो, फ्लुइड दिसतो. हे देखील एक खूप महत्त्वाचं आहे. एवढंच नाही तर याला HDR10+ सपोर्ट देखील आहे आणि त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला नेटफ्लिक्स किंवा यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ पाहता त्यावेळेला सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला जाणवते ती म्हणजे हा लुक. तुम्हाला जे दिसतं ते सिनेमॅटिक असतं आणि त्यातले रंग देखील तेवढेच जिवंत वाटतात. ब्राईटनेस तर त्याचा उत्तम आहेच. त्या उत्तम ब्राईटनेसमुळे एक खूप चांगली गोष्ट होते. अनेकदा आपल्याला एक अडचण अशी असते स्मार्टफोनमध्ये की आपण फोन हातात घेतो, ऊन असतं, उन्हामध्ये ज्या वेळेला आपण थेट ऊन आपल्या स्क्रीनवर पडतं त्यावेळेला आपल्याला स्क्रीनवरच्या गोष्टी दिसत नाहीत किंवा त्या ब्राईटनेसमुळे खूप अडचण होते. पण या फोनचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही अगदी भर उन्हामध्ये देखील स्क्रीनवर ऊन असताना तुम्हाला डिस्प्ले अतिशय उत्तम आणि चांगला अनुभव देणारा झाला आहे. आता आपण थोडंसं याच्या परफॉर्मन्सच्या दिशेने जाऊयात. तर H70 फ्युजनमध्ये मिड टू अप्पर रेंज प्रोसेसर दिला आहे जो अतिशय उत्तम परफॉर्मन्स आणि पॉवर एफिशियन्सी तुम्हाला देतो. स्मार्टफोनच्या जगामध्ये ही पॉवर इफिशियन्सी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. तर मित्रो, आपण याची वेगवेगळी फीचर्स जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेणार आहोत ते म्हणजे आपण व्यवस्थित बघितलं तर असं लक्षात येईल की याची जाडी ही फक्त 7.99 mm आहे. त्याच्यामुळे हा वापरायला अतिशय हलका आहे. तुम्ही हा हातात घेऊन बघितलात तर तो तुम्हाला अतिशय वजनाला एकदम हलका दिसतो. पण तेवढंच फक्त त्याचं वैशिष्ट्य नाही आहे. तर हे आपण मागच्या बाजूनी जर का बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की मोटोरोलाने अलीकडच्या त्यांच्या मॉडेल्समध्ये काय केलं तर त्यांनी वेगन लेदर बॅग दिले. तर त्याच्यामुळे दोन गोष्टी झालेल्या आहेत. एक तर हा जो सरफेस आहे हा जो पूर्वी इतर फोनचा गुळगुळीत असायचा तो हा गुळगुळीत नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या हाताला अतिशय उत्तम ग्रिप मिळते. नाहीतर काय होतं की गुळगुळीत फोन दिसायला चांगले दिसतात पण वापरायला मात्र ते अडचणीचे असतात. कारण ते असे पकडले तर हातातनं झटकन सटकतात आणि खाली पडतात आणि मग कदाचित स्क्रीनला काय स्क्रॅच येतो किंवा आणखीन काहीतरी होतं. तर त्यामुळे हे वेगन लेदर बॅग जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मोटोरोलाने केली आहे ती म्हणजे याचा रंग जो आहे तो अतिशय सौम्य आहे. म्हणजे कुठेही डार्क कलर्स वापरलेले नाहीत, अतिशय सौम्य रंग वापरलेत आणि 3च पर्याय त्यांनी या अतिशय सौम्य रंगामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे हे दिसायला देखील अतिशय उत्तम दिसतं. लुकच्या बद्दल आपण बोलायचं तर हा एकदम मिनिमल लुक आहे. त्याच्याशिवाय स्लिम तर आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रीमियम लुक आहे. हा जो वेगन लेदर बॅग आहे त्याने त्याला एक प्रीमियम लुक देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम केलंय. याच्याशिवाय आपल्याला आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासाठी आहेत. त्या म्हणजे एक तर याच्यासाठी कर्व्ड एज आहे. म्हणजे हा जो कर्व्ड एज डिस्प्ले आपण म्हणतो तसा हा अलीकडच्या सगळ्या प्रीमियमना कर्व्ड एज डिस्प्ले असतो. तसाच कर्व्ड एज डिस्प्ले आपल्याला इथे पाहायला मिळतो. याच्याशिवाय आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या देखील आता आपण हळूहळू जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा डिस्प्ले जो आहे हा 6.7 इंच POLED डिस्प्ले आहे आणि त्यामुळे काय आहे याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 144 म्हणजे हर्ट्सचा आपल्याला रिफ्रेश रेट मिळतो. आता आपण बाजारातले सगळे जर का फोन बघितले तर ते 120 हर्ट्स साधारण आपल्याला देत असतात आणि ते देखील चांगले असतात. पण इथे 144 हर्ट्स तुम्हाला मिळाल्यामुळे काय होतं तर स्क्रोलिंग जे आहे ते आपलं अतिशय वेगामध्ये होतं. म्हणजे आपण आता थोडंसं बघूयात की हे स्क्रोलिंग आपलं कशा पद्धतीने होत आहे. सो आपण बघितलं तर हे स्क्रोलिंग जे आहे हे एकदम फ्लुइड स्क्रोलिंग असं त्याला म्हणतात. तर हे फ्लुइड स्क्रोलिंग जे आहे ते आपल्याला या 144 मेगाहर्ट्झमध्ये 144 हर्ट्ज जे आहे त्याच्यामुळे आपल्याला हे फ्लुइड स्क्रोलिंग मिळतं आणि हे खूप महत्त्वाचं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे ती म्हणजे याचा ब्राईटनेस चांगला आहे. अनेक फोनच्या बाबतीत होतं काय की तुम्ही ज्या वेळेला ते बाहेर म्हणजे आपण अगदी घराबाहेर पडतो आणि तो वापरतो त्यावेळेला जेव्हा थेट सूर्यप्रकाश येतो त्यावेळेला तो सूर्यप्रकाश जेव्हा या स्क्रीनवर पडतो त्यावेळेला स्क्रीन एवढा चमकतो की आपल्याला मागच्या बाजूला काय आहे हे आपल्याला दिसतच नाही. पण या फोनचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्ही अगदी भर उन्हामध्ये देखील हा फोन अगदी व्यवस्थित हातात पकडलात तरी तुम्हाला डिस्प्ले चमकत नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी या व्यवस्थित दिसतात आणि हे मला असं वाटतं की याचं एक सगळ्यात महत्त्वाचं डिस्प्लेचं वैशिष्ट्य आहे. शिवाय एक महत्त्वाचं म्हणजे याला HDR+10 याचा सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळे काय होतं तर नेटफ्लिक्स यूट्यूब आपण खूप मोठ्या प्रमाणावर पाहतो तर त्यावेळेला आपल्याला एक सिनेमॅटिक फील जो आहे हा सिनेमॅटिक फील यामुळे येतो. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंग जे आहेत त्याचे ते अतिशय व्यवस्थित दिसतात. ज्याला आपण ट्रू कलर म्हणतो तर असे ट्रू कलर त्याचा अनुभव तुम्हाला या डिस्प्लेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने मिळतो.
तर मित्र याच्यासाठी मिड टू अप्पर रेंज प्रोसेसर वापरलाय आणि हा प्रोसेसर वापरल्यामुळे याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे आणि याची एफिशियन्सी देखील खूप चांगली आहे. म्हणजे आपण सतत व्हॉट्सॲप वापरत असतो, सोशल मीडिया किंवा इतर गोष्टी वापरत असतो, मल्टीटास्किंग करत असतो, एकाच वेळेला अनेक ॲप्स आपली ओपन असतात. तर या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या एफिशियन्सीवर त्याचा बिलकुल परिणाम होत नाही. तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने फोन हाताळता येतो आणि पाहता येतो. हे या मोटोरोलाचं वैशिष्ट्य आहे. याच्याशिवाय आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तसा हार्डकोर गेमिंगचा फोन नाही आहे. पण तुम्ही समजा जर का गेम्स खेळत असाल रेग्युलर, तर त्याच्यासाठी देखील हा फोन तुम्हाला कोणतीही अडचण न येता अतिशय फ्लुईड पद्धतीने तुम्ही तुमचे गेम्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीने तुम्ही खेळू शकता. त्याच्यामध्ये BGMI, कॉल ऑफ ड्युटी मोबाईल किंवा ॲस्फॉल्ट यासारखे जे गेम्स आहेत ते आम्ही याच्यावर खेळून बघितले आणि ते तुम्हाला व्यवस्थित खेळता येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण याच्यामध्ये येत नाही. आपण आणखीन एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे अँड्रॉइड सॉफ्टवेअर. याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कोअरला आहे आणि त्याचा अनुभव देखील मोटोरोलाचा अतिशय उत्तम आहे. मोटोरोलाचे याच्यापूर्वीचे जे सगळे फोन होते ते देखील बाजारात कितीही चालले असतील किंवा नसतील, तरी पण मोटोरोलाचं हे वैशिष्ट्य राहिले की त्यांचा सॉफ्टवेअरचा अनुभव हा मात्र वापरकर्त्यासाठी अतिशय उत्तम असतो. आता या फ्युजन 70मध्ये देखील फ्युजन 70मध्ये देखील त्यांनी अतिशय उत्तम नियर स्टॉक अँड्रॉइड असं आपल्याला याचं वर्णन करता येईल. तर याच्याशिवाय मोटो ॲक्शन मोड पण याला दिलेला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये मोटो AI आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण AIची चर्चा करतो, तर हा AI असलेला मोटो AI असलेला फोन आहे आणि त्याला वेगवेगळी ॲक्शन मोड्स आहेत. तुम्ही हा दोनदा हलवलात की तुम्हाला फ्लॅश सुरू होतो. हा बघा, मी जस्ट दोनदा हलवला हा फोन तर याचा फ्लॅश सुरू झाला. फोन तुम्ही फिरवला की तुम्हाला फोन नुसता फिरवलात की तुम्हाला फोनचा डिस्प्ले सुरू होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 बोटांनी तुम्ही अगदी स्वाईप केलं की तुम्हाला स्क्रीनशॉट देखील घेता येतो. तर याला मोटो ॲक्शन मोड असं म्हणतात आणि मोटो ॲक्शन मोड देखील हे या फोनचं एक चांगलं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता आपण सर्वात महत्त्वाचं बोलणार आहोत ते म्हणजे फोनचा वापर आपण सगळ्यात जास्त कशासाठी करतो? बोलण्यासाठी करतो, टेक्स्ट मेसेजसाठी करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोन विकत घेताना आपण ज्याचा सर्वात जास्त विचार करतो तो म्हणजे आपण प्रत्येकाला असं विचारतो किंवा आपण त्या विक्रेत्याकडे गेलो की त्याला विचारतो की हा किती मेगापिक्सेलचा फोन आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मोटोरोलाचं या मॉडेलचं वैशिष्ट्य असं आहे की हा ज्या मिड सेगमेंटमधला फोन आहे, म्हणजे आपण ज्याला मिड सेगमेंट म्हणजे 25,000 पासून 30,000 पर्यंतचा मिड सेगमेंट असं म्हणतो, तर त्या 25 ते 30 किंवा अगदी 35 पर्यंतच्या या मिड रेंजमधला हा सगळ्यात महत्त्वाचा 50 मेगापिक्सेल देणारा तुम्हाला फोन आहे. या सेगमेंटमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सेल देणारे फोन फार कमी पाहायला मिळतात आणि या 50 मेगापिक्सेलचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते तुम्ही इथे व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल, याला सोनीचा नवा कोरा सेन्सर मिळालेला आहे आणि हा सेन्सर जो सोनीने अतिशय नवीन आणलेला आहे हा फक्त आणि फक्त तुम्हाला मोटो H70 फ्युजनमध्येच पाहायला मिळतो. त्यामुळे 50 मेगापिक्सेल ही त्याची एक खूप मोठी स्ट्रेंथ, खूप मोठं वैशिष्ट्य असं आपल्याला म्हणता येईल. याच्याशिवाय याच्यामध्ये तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याच्यातली एक जी आहे ती 50 मेगापिक्सेल लेन्स आहे, दुसरी जी आहे ती 13 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड आणि त्याला मॅक्रो लेन्सची सोय पण सोनीने दिलेली आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रंट कॅमेरा जो आहे तो 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. त्यामुळे तुम्हाला काय सेल्फी घ्यायचे असतील किंवा बाकी काही करायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी कॅमेरा सेटिंग जे आहे ते अतिशय उत्तम आहे. याला एक ड्युएल कॅमेरा सेटअप जो आहे तो देखील आहे आणि त्यामुळे आपल्याला हाय रिझोल्युशन असलेला प्रायमरी सेन्सर, त्याच्यामुळे आपल्याला प्रकाशामधले तुमचे फोटो अतिशय उत्तम येतात. आता मोटोरोलाने दावा असा केला आहे की प्रकाश नसताना किंवा कमी प्रकाश असताना किंवा अंधारामध्ये देखील या कॅमेऱ्यावर तुम्हाला अतिशय उत्तम फोटो मिळतात. आम्ही रिव्ह्यूसाठी हा जेव्हा वापरून बघितला तेव्हा असं लक्षात आलं की काही वेळेला प्रसंगी कमीत कमी प्रकाशामध्ये त्याचे फोटो चांगले येतातच, पण ज्या वेळेला तुम्ही झूमवर ते फोटो काढायला जातात त्यावेळेला मात्र त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला नॉईज मिळतो आणि हा नॉईज तुम्हाला फक्त कॅमेरामध्ये स्टील शॉट्स घेताना मिळत नाही, तर हा नॉईज तुम्हाला जेव्हा तुम्ही लॉंग शॉट घेत असता, जेव्हा तुम्ही अल्ट्रा वाईडमध्ये जाता किंवा जेव्हा तुम्ही खूप अगदी पार टोकाची झूम करता त्यावेळेला देखील तुम्हाला हा नॉईज मिळतो. पण समजा जर का तुम्ही एवढी मोठी लॉंग रेंज असलेली झूम वापरणार नसाल, तुम्ही थोडेसे मर्यादित आहात, आजूबाजूच्या गोष्टी थोडंसं झूम वापरणार आहात अगदी काय अर्ध्यापर्यंत जाऊन, तर तुमच्यासाठी मात्र हा कॅमेरा अतिशय उत्तम आहे. तो खूप चांगला आहे.
कमी प्रकाशामध्ये देखील तो चांगला वापरता येतो. पण समजा जर का तुम्ही अगदी एक्स्ट्रीम झूमला जाणार असाल तर एक्स्ट्रीम झूमला मात्र हा कॅमेरा तेवढा चांगला काम करत नाही. पण या कॅमेऱ्याचे एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ज्याच्यासाठी तुम्ही हा कॅमेरा किंवा हा फोन 100% घेऊ शकता आणि ते म्हणजे याचं वैशिष्ट्य या सोनीच्या सेन्सरचं, ते आहे ट्रू कलर. आपण फोटो काढतो, फोटो काढताना आपल्याला असं अनेकदा लक्षात येतं की फोटो आपण टिपत असताना जे रंग असतात अनेकदा ते रंग आपल्याला जसेच्या तसे प्रत्यक्षात आपल्या फोनमध्ये दिसत नाहीत. आता मी तुम्हाला यातली काही उदाहरणं आणि काही शॉट्स जे आहेत ते दाखवतो, म्हणजे ट्रू कलर म्हणजे आपण नेमकं काय म्हणायचंय ते आपल्याला याच्यामधनं त्याचा अंदाज येऊ शकेल. तर आता आपल्याला काही पेंटिंग्स आहेत, या पेंटिंग्सचे आम्ही स्क्रीनशॉट्स काढलेले आहेत किंवा ही पेंटिंग्स जी आहेत ही आम्ही शूट केली आहेत याच्यावर. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की पेंटिंगमध्ये जे प्रत्यक्ष कलर्स आहेत तेच कलर्स आपल्याला इथे प्रत्यक्ष पाहायला मिळत आहेत. किंवा आता हे काही फोटो आहेत, हे फोटो आपण व्यवस्थित बघितले तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्यक्षात जे रंग तुम्हाला दिसतात निसर्गामध्ये तेच आणि जसेच्या तसे रंग तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. याला ट्रू कलर असं आपण या टेक्नॉलॉजीमध्ये म्हटलं जातं आणि असे ट्रू कलर टेक्नॉलॉजी तुम्हाला इथे पाहायला मिळते. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे मोटोने याच्यामध्ये AI दिलंय. तर त्यामुळे काही वेळेला तुम्ही समजा जर का त्याचा वापर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही तो AI एन्हान्सर जो आहे तो देखील वापरू शकता. तुमचे फोटो जे आहेत ते खूप एन्हान्स होऊन नाही पण ज्याला अतिशय माफक एन्हान्स म्हणता येईल तर तसे अतिशय उत्तम पद्धतीने तुम्हाला त्याचं चित्रण झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे ट्रू कलर हे मात्र या फोनचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. इतर फोन बाजारातले आपण या सेगमेंटमधले बघितले, त्याचे रिव्ह्यू केले तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्याकडे फारच कमी ट्रू कलर्स तुम्हाला पाहायला मिळतात. तर मोटोरोलाच्या या 70 फ्युजनचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य या सोनीच्या नव्या सेन्सरमुळे ते म्हणजे ट्रू कलर अनुभव तुम्हाला प्रत्यक्षात मिळणं. हा ट्रू कलर अनुभव तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील पाहायला मिळतो आणि तुम्हाला प्रत्यक्ष इथे देखील पाहायला मिळतो. आम्ही काही व्हिडिओज देखील याच्यासाठी आम्ही शूट करून पाहिलेत. आपले लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं जे एक सदर असतं व्हिडिओमधलं तर ते देखील आपण याच्यावर आपण शूट करून पाहिलंय आणि त्याचे देखील आपला अनुभव हा अतिशय उत्तम आहे, तोही आपण पाहणार आहोत. हा गिरीश कुबेरांचा व्हिडिओ आहे आणि तो आपण पाहतोय. तर हा देखील अतिशय उत्तम पद्धतीने कमी प्रकाशामध्ये आम्ही शूट करून पाहिला तर तो देखील अतिशय उत्तम पद्धतीने झालेला आहे. फक्त मी म्हटलं तसं की याचं एकच थोडंसं वैगुण्य आहे आणि ते वैगुण्य म्हणजे तुम्ही जेव्हा झूम अगदी पार टोकाची वापरता किंवा अगदी एक्स्ट्रीम झूम वापरता तेव्हा मात्र त्याचे अनुभव हे तेवढेसे चांगले नाही आहेत. पण तुम्ही अगदी एक्स्ट्रीम झूम वापरण्याची शक्यता अनेकदा आपल्या आयुष्यामध्ये फार कमी असते. पण प्रत्यक्षात आपण आजूबाजूच्याच गोष्टी एका विशिष्ट रेंजपर्यंत वापरत असतो. त्या रेंजसाठी तुम्ही वापरत असाल तर हा फोन हा कॅमेरा अतिशय उत्तम कॅमेरा आहे. सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट आपण पाहतो ती म्हणजे बॅटरी. तर या फोनला मोटोरोलानी 7000 mAh बॅटरी दिलेली आहे आणि ही बॅटरी अतिशय उत्तम दिवसभर चालते. अर्धा तास जरी तुम्ही हा फोन तुमचा चार्ज केला, कारण याच्याबरोबर तुम्हाला एक फास्ट चार्जर मिळतो, अर्धा तास जरी तुम्ही चार्ज केलात तरी तो अर्धा तासावर झालेलं चार्जिंग हे तुम्ही संपूर्ण दिवस वापरू शकता. एवढी अतिशय उत्तम याची बॅटरी आहे. आम्ही सलग 10 दिवस अशाच पद्धतीने याचा वापर करून पाहिलाय. बॅटरी जराही कमी होत नाही आणि तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने तो संपूर्ण दिवसभर ती वापरू शकता. आणि मला असं वाटतं की हे या फोनचं एक सगळ्यात महत्त्वाचं बलस्थान आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही मिड रेंजमधले फोन घेता त्यावेळेला तुम्ही ज्या महत्त्वाच्या गोष्टी पाहता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लूक पाहता, त्याच्यानंतर तुम्ही कॅमेरा पाहता आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जी पाहतो ती म्हणजे याची बॅटरी. तर याची रेंज देखील अतिशय उत्तम आहे. याशिवाय एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ऑडिओ कनेक्टिव्हिटी. तर याची ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी चांगली आहे, ऑडिओ कनेक्टिव्हिटी चांगली आहे. तुम्ही हा फोन जरा थोडासा या बाजूला असं करून पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की इथे डॉल्बी असं लिहिलेलं आहे. तर याला डॉल्बीचे अतिशय उत्तम स्पीकर्स दिलेले आहेत. त्याची क्षमता देखील अतिशय उत्तम आहे. त्यामुळे सगळ्या उत्तम गोष्टी तुम्हाला मिड सेगमेंटमध्ये म्हणजे 25,000 पासून 30 ते 35,000 पर्यंत पाहायच्या असतील तर तुम्हाला त्या सर्वच्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या क्षमतांच्यानुसार तुम्हाला या फोनमध्ये पाहता येतात. आता हे एवढं सगळं जाणून घेतल्यानंतर आपण त्याच्या फायद्यांबद्दलही बोललं पाहिजे. त्याचे काही समजा तोटे असतील तर त्याच्याबद्दल देखील आपण बोललं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की याचा डिस्प्ले अतिशय उत्तम आहे. मगाशी आपण म्हटलं की 144 Hz एवढा त्याचा डिस्प्ले आहे. त्या डिस्प्लेचे खूप चांगले अनेक फायदे आहेत.
तर हा डिस्प्ले हा या फोनचं एक सगळ्यात महत्त्वाचं बलस्थान आहे. त्याच्याचप्रमाणे अतिशय उत्तम अँड्रॉइड अनुभव आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रीमियम लुक आहे. ज्या मगाशी लेदर लुकबद्दल आपण बोललो, अतिशय उत्तम, खूप चांगल्या पद्धतीने त्याला ग्रिप मिळते आणि अतिशय उत्तम लक्झुरियस प्रीमियम लुक आहे. म्हणजे हा नुसता प्रीमियम लुक नाही आहे, तर याला लक्झुरियस प्रीमियम लुक असं आपल्याला म्हणता येईल. स्मूथ परफॉर्मन्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची बॅटरी लाईफ खूप चांगली आहे. मी जसं म्हटलं तसं की तुम्ही अगदी अर्धा तास फास्ट चार्जिंग केलं तरी ते अर्धा तास फास्ट चार्जिंग केलेलं तुम्हाला 24 तास अतिशय उत्तम पद्धतीने वापरता येतं. आता याच्या काही वैगुण्यांच्याबद्दल आपण बोलूयात. तर त्यातलं एक महत्त्वाचं ज्याचा मी उल्लेख केला, एक्स्ट्रीम झूम तुम्ही वापरली तर त्याचे रिझल्ट जे आहेत ते तेवढे चांगले येत नाहीत. त्याच्यावर थोडासा त्याचा परिणाम होतो. त्यामुळे एक्स्ट्रीम झूमसाठी मात्र आपल्याला हा कॅमेरा फारशी साथ देत नाही. दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं असं आहे ते म्हणजे मोटोरोलाच्या संदर्भातला एक अनुभव असा आहे की त्याची सॉफ्टवेअर अपडेट्स जी आहेत ती अनेकदा विलंबाने येतात. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या कंपनीच्या संदर्भातलं त्यांचं प्रॉडक्ट घ्यायचा विचार करता त्यावेळेला अलीकडच्या काळामध्ये हा देखील ट्रेंड आपल्याला लक्षात आला आहे की अपडेट्स किती वेगात येतात, अपडेट्स किती फास्ट येतात याच्याबद्दल देखील ग्राहक शोध घेत असतात. तर मोटोरोलाच्या संदर्भातला आत्तापर्यंतचा अगदी अलीकडचा अनुभव हा अपडेट्सच्या संदर्भातला थोडासा वेगळा आहे. पण ही काही वैगुण्य जर का आपण बाजूला ठेवली आणि आपण या सेगमेंटमधले म्हणजे 25,000 पासून ते 32 किंवा 35,000 पर्यंतचा हा सेगमेंट समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या संपूर्ण याच्यामध्ये आता एक नवीन खूप चांगला पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाला आहे आणि तो आहे मोटोरोला 70 फ्युजन. तर मित्र, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याची किंमत किती आहे. तर मी तुम्हाला याची किंमत सांगतो. H70 फ्युजन 128 मेमरी असलेला जो आहे 128 GB तो तुम्हाला बाजारामध्ये 26,999 म्हणजे साधारण 27,000ला उपलब्ध आहे. 256 GB जो आहे तो तुम्हाला 30,000 म्हणजे ₹1 कमी ॲक्च्युअल 29,999 रुपयाला उपलब्ध आहे. आणि 256 चा 12 इंच डिस्प्ले असलेला जो आहे तो तुम्हाला 32,999ला उपलब्ध आहे म्हणजे साधारणपणे 33,000ला उपलब्ध आहे. आपण जर का हे व्यवस्थित बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की साधारण 27,000 ते 33,000 अशी या फोनची रेंज आहे. आणि या मिड सेगमेंटमधले फोन जर का आपण बघितलेत तर अतिशय उत्तम आत्ता सध्या बाजारात असलेले जे फोन आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे त्यांना अतिशय उत्तम टक्कर देणारा फोन म्हणून मोटोरोला 100% बाजारात उभं राहील असं आत्ता आपल्याला दिसतंय.